प्रत्येकाच्या मनामनामध्ये राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकतेचे बीज पेरण्याचा उद्देश ठेवून पुणे धनकवडी येथील 11 गणेश मंडळांनी एकत्रित येत देशातील सर्वात मोठी सार्वजनिक मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतलाय. युनिव्हर्सल ट्रायबल विकास संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या चित्ररथावरती 11 गणेश मंडळांचे गणपती हे विराजमान करून ही भव्य मिरवणूक काढण्यात येईल. तसेच यावेळेला राज्यामधील आदिवासी परंपरेचे सांस्कृतिक दर्शन घडवण्यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरून ठेपला असताना आता सर्वत्र महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक गणेश मंडळ असतील हे आता पुढाकार घेत आहेत. एकंदरीत 11 दिवसाच्या गणपतीमध्ये त्यांचे कार्यक्रम नियोजन कशा प्रकारे असणार आहेत, ट्रॅफिक व्यवस्था कशा प्रकारे असणार आहे, जे भाविक दर्शनासाठी येणार आहेत त्यांच्यावरती कशा प्रकारे नियंत्रण असणार आहे, या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत पुण्यातील नामवंत असे गणेश मंडळाचे काही कार्यकारी सदस्य आहेत. काय सांगाल, कशा प्रकारे तुमचं येणार काय नियोजन असणार आहे, काय पहिली प्रतिक्रिया? आम्ही धनकवडी भागामध्ये गेले 3 वर्ष संयुक्त मिरवणुकीचं आयोजन करत आहोत. या मिरवणुकीमध्ये आम्ही 11 गणेश मंडळं जे आहेत, 11 गणेश मंडळांना आम्ही एकत्रित करून पहिल्या दिवशीची मिरवणूक आहे ती आम्ही एकत्रितरित्या करत आहोत. याचा फायदा असा होतो की जो प्रत्येक मंडळावरती पहिल्या दिवशीचा मिरवणुकीचा येणारा खर्च किंवा वाहतुकीला होणारा अडथळा, मिरवणुकीमध्ये जाणारा वेळ जो 3 तासामध्ये आपण उरकू शकत होतो, त्यासाठी 8-8, 9-9, 10-10 तासाचा कालावधी साधारण लागत होता. तो आम्ही एकत्रित आल्यामुळं तो 2.5 ते 3 तासामध्ये पूर्ण जातो. त्यानंतर प्रत्येक मंडळाचे 80% बचत जी आहे पैशांची पहिल्या दिवशीच्या मिरवणुकीची, ती याच्या माध्यमातून झालेली आहे. त्यानंतर जे वेगवेगळे 11 ट्रॅक्टर लागत होते, 11 वेगवेगळे ट्रॅक्टर लागत होते, ते एका ट्रॅक्टरवरती आल्यामुळे 11 ट्रॅक्टरची संख्या कमी झाली. त्याचा फायदा वाहतुकीवरती फार मोठ्या प्रमाणावर झाला आणि न कळत तो प्रशासनावरती किंवा पोलीस प्रशासनांना त्याचा खूप मोठा फायदा झाला आहे. आणि त्यासाठी पोलीस, सहकारनगर पोलीस स्टेशन असेल, भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन असेल, हे आम्हाला वेळोवेळी मदत करत असतात. कुठलाही उपक्रम असा सांगितला तर त्यांच्याकडून प्रत्येक वेळेस आम्हाला मदत होत असते. पोलिसांकडून पण खूप चांगल्या प्रकारे मदत होते. आणि मेन काय आहे, त्यांनाही उत्सव आहे, त्यांनाही थोडासा वेळ मिळतो याच्यामधून. हा सगळ्यात मोठा त्यांना बेनिफिट होतो आणि आम्हालाही बेनिफिट होत होतो. या वर्षीची एक अनोखी थीम तुम्ही घेऊन आलात की पारंपरिक आदिवासी जे लोक आहेत त्यांचा तुम्ही देखावा सादर करणार आहात. नेमकी ती काय कन्सेप्ट आहे, तो त्याच्याबद्दल मी 2 मिनिटं सांगतो. आदिवासीची थीम आहे तर काय, दरवर्षी आपण उत्सव साजरा करतो, त्याला एक वेगवेगळी थीम देतो. जसं मग तुम्ही ऐकलं की प्रत्येक वर्षी एक वेगवेगळी थीम होती. यावर्षी आम्ही आदिवासी संस्कृती जतन आणि आदिवासी परंपरा ही पुणे शहराला कळावी, म्हणजे येणाऱ्या पिढ्या नव्या पिढीला कळावी. आणि एक जसं रजत सरांनी मागे सांगितलं की एक ढोल पथकाच्या व्यतिरिक्त, साऊंड सिस्टीमच्या व्यतिरिक्त अजून एक काहीतरी पर्याय आपण दिला पाहिजे. वाद्य आणि ते खरंच युनिक आहे. त्याचे काही व्हिडिओज आमच्याकडे आहेत, आम्ही तुम्हाला देऊ ते. पण अशी गोष्ट मीही बघितली नव्हती. आज मी 40 वर्ष झाली मंडळाचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय, पण आज मी पण बघितली नव्हती. तर आता हे सगळ्या लहान मुलांना, आपल्या घरातल्यांना हे बघायला मिळणार आहे. तर ही एक थीम आम्ही यावर्षी घेतली. त्या संदर्भात आमचा जो रथ आहे तो रथ पण आदिवासी संस्कृती जतन रथ, आता असं त्या रथाला नाव दिलेलं आहे. त्या रथावरती आदिवासींचे जे वारली पेंटिंग आहे आणि त्या वारली पेंटिंग्सचा तो रथ असणार आहे पूर्ण. तर त्या संदर्भात, आणि वरती एक चेहरा आहे जो त्यांचा जो किंग असतो आदिवासींचा, तो त्याचा तो मुखोट आहे वरचा तो. तर तशी ती थीम दिलेली आहे. आणि नक्कीच तुम्ही यालाच त्या दिवशी तुम्हाला ते वेगळं काहीतरी लोकांना मिळावं आणि नव्या जनरेशनला पण बघायला मिळावं म्हणून ही आदिवासी थीम घेऊन आम्ही केलं. एक वेगळा प्रश्न आहे की सध्या गणपती काही दिवसांवर येऊन ठेपलेले आहेत आणि अशातच पुण्याला सांस्कृतिक वारसा आहे. पुण्यामधून मानाचे गणपती देखील बाहेर पडतात. पुण्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतं आणि अशातच कालसारखी एक दुर्दैवी घटना पुण्यामध्ये होते की नगरसेवकावरती गोळीबार जाऊन हत्या होतात आणि गणेश मंडळ बाजूला असताना ह्या सगळ्या प्रकार होतो. आणि ऐन गणपतीच्याच तोंडावर तशा घटना घडताना एक गणेश मंडळ म्हणून तुम्ही कशा प्रकारे या गोष्टीकडे बघता आणि ह्यासाठी तुम्ही कशा प्रकारे पुढची उपाययोजना करणार आहात? नाही, गणेश मंडळ, आता हा जो विषय आहे काल झालेला, ही दुर्दैवीच घटना आहे. ते पण स्वतः एका मंडळाचे कार्यकर्तेच आहेत. पण हा विषय आता कसा घडलाय, काय घडलाय, अजून ह्याच्याबद्दल तर आम्हाला पूर्ण काही माहिती नाही या सगळ्या गोष्टीची. ही दुर्दैवी घटना आहे. आणि उत्सवाच्या तोंडावरती जर असं पुणे शहरात घडलं तर येणारा जो बाहेर गावावरनं जी लोक आहेत, जी उत्सव आपला बघायला येणार, त्यांची संख्येचा ऑटोमॅटिकली इम्पॅक्ट बसतो की आपण तिथे गेल्यानंतर आपण सुरक्षित असणार आहोत का नाही असणार आहोत. पण गणेश मंडळाचे कार्यकर्ते सक्षम आहेत. आम्ही प्रत्येकाने उत्सव आपला बघायला यावा, प्रत्येकाने हा उत्सव वाढवावा आणि त्या संदर्भात प्रत्येक गणेश मंडळ आपल्या मंडळात तिथे खबरदारी घेणारच आहे.
नक्कीच बघायला गेलं तर येणाऱ्या काळामध्ये आपले गणेशोत्सव मंडळ असलेले पूर्णपणे सज्ज आहेत. त्यांनी आवाहन केले की गणेश मंडळामध्ये येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये तुम्ही नक्की आम्हाला भेट द्या. आपलं ही जी संस्कृती आहे ही पुढे वाढवली पाहिजे असे प्रत्येक गणेश मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन वैभव सह मी शुभम, न्यूज अनकट, पुणे.